नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे तुमचं आपल्या हारते सरांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आणि आज आपण एकदम मस्त स्वरूपात अभ्यास कसा करायचा, स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा करायचा, हसत खेळत अभ्यास कसा करायचा, त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. हारते सरांचे खूप छान छान लेक्चर असतात. मराठी व्याकरणावर असेल, बाकीच्या बऱ्याच विषयावर त्यांची लेक्चर असतात. ती क्लास तुम्ही जॉईन करा, नक्कीच सरांचा फायदा होईल तुम्हाला. त्याच्यामुळे आज सरांनी मला एक जिम्मेदारी दिलेली आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर, नदी प्रणालीवर बोलण्यासाठी सरांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे आपलं हे लेक्चर हे आज महाराष्ट्राच्या भूगोलचं असणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये 100 विद्यार्थीच फक्त जॉईन झाल्यामुळे, म्हणजे लिमिटेशन असल्यामुळे 100च विद्यार्थी जॉईन होऊ शकले. त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी सरांना रिक्वेस्ट केली की सर आम्हाला यूट्यूबवर लेक्चर घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आज मी लाईव्ह आलेलो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर लाईव्ह राहायचं आहे आणि काय करायचं, लेक्चर ऐकायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा आज आपलं लेक्चर काय काय होणार आहे बघा. महाराष्ट्रातील नदी प्रणाली याच्यावर बरीच परीक्षेमध्ये सरळ सेवा असू द्या, पोलीस भरती असू द्या, कोणत्या पण MPSCची परीक्षा असू द्या, सर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमधील नदी प्रणालीवर जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत पडलेले आहेत. त्याच्यामुळे नदी प्रणालीवर जवळजवळ किती 150 नद्या बघा, आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150-200 नद्या आहेत छोट्या मोठ्या. त्या सगळ्या नद्या आपण आता तोंडपाठ करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं लेक्चर बघितले असेल त्यांना तर माहितीच आहे किती सोप्या पद्धतीने आपण सगळ्या नद्या तोंडपाठ करून घेतो. तर सगळ्यांना माझं चॅलेंज असणार आहे की आता बघा तुमच्यासाठी पण, जे विद्यार्थ्यांनी पहिल्या वेळेस लेक्चर ऐकत असतील त्यांच्यासाठी चॅलेंज आहे, चॅलेंज. तर बघा, मी गोष्टी ज्या दाखवतो त्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ होतील म्हणजे होतीलच. काळ्या दगडावरली पांढरी रेष, आता पांढरी नाही ही लाल रेष आहे तुमच्यासाठी. काळ्या दगडावर पांढऱ्या पेजेसवरली ही लाल रेष असेल, तुम्हाला त्या गोष्टी तोंडपाठच होणार. तर सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आत्ता मी इंट्रोडक्शन घेतलं, का घेतलं, बरेच विद्यार्थी ऑनलाईन नसतील आलेली, त्याच्यामुळे हे लेक्चर आता थोडंफार टाइमपास तुमचा थोडाफार केला. टेन्शन घेऊ नका, टाइमपास नाही आहे, फक्त मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत होतो. किंवा जे विद्यार्थी आत्तापर्यंत लाईव्ह नसतील आले त्यांच्यासाठी होतं. आता आपल्याला लेक्चरला सुरुवात करायची आहे. बघा, मागील लेक्चरमध्ये ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करून मी सांगणार आहे. बघा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी असते गोदावरी नदी. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, गोदावरी नदीवर बरेच प्रश्न पडतात. गोदावरी नदीची बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नंतर सांगेल, पण महत्त्वाची काय आहे बघा, महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे तिच्या उपनद्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची नदी गोदावरी, गोदावरी नदीच्या उपनद्या आता आपण पाहणार आहोत. 10 तिच्या उपनद्या आहेत मुख्य खोऱ्यातल्या. त्या कशा तुम्हाला तोंडपाठ होतात बघा. तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या, आणि अनुभव घेतला तुम्हाला लगेच लक्षात येईल, अरे बाबा असा जर अभ्यास केला तर कसा गोलीगत एकदम मार्क्स पडतील. त्याच्यामुळे अभ्यास खूप मस्त स्वरूपात करायचा विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, एकदम मस्त स्वरूपात अभ्यास करा. बघा, आता मी नद्या वाचून दाखवतो. गोदावरी नदीच्या मुख्य खोऱ्यातल्या ह्या नद्या आहेत. आणि उजव्या किनाऱ्याने बघा, गोदावरी नदी कुठे वाहते, पूर्वेला वाहते, बरोबर, पूर्वेला वाहते. आता पूर्वेला वाहत असताना या साईडनी मिळणाऱ्या नद्या कोणत्या असणार, तिच्या उजव्या हाताने, आणि या हाताने मिळणारे असणार आहे डाव्या हाताने. मग आपण आता सुरुवातीला काय बघूया, या हाताने मिळणाऱ्या म्हणजे या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पाहूया. म्हणजेच उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत बघा बरं. प्रवरा नदी आहे, मुळा नावाची नदी आहे, कुंडलिका आहे, सिंदपना आहे, किंवा तिला बिंदुसरा पण म्हणतात, दारणा आहे, सरस्वती आहे आणि बोर आहे. या 7 नद्या गोदावरी मुख्य खोऱ्याच्या कोणत्या बाजूने मिळतात, उजव्या बाजूने मिळतात, उजव्या बाजूने. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसे पडतात बघा, उगाच मी सांगून उपयोग नाहीये, तर तुम्हाला परीक्षेत कसे प्रश्न पडतात त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर आता मी देणार आहे. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडला, प्रवरा नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे. तुम्हाला प्रवरा म्हटलं की लगेच गोदावरी आठवायला पाहिजे. डोक्यामध्ये पाठ केलेलं, रट्ट्या मारलेलं कधीच लक्षात राहत नसतं. त्याच्यामुळे ट्रिक्स वापरायची आणि लगेच उत्तरं द्यायचे. बघा, प्रवरा, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला, बिंदुसरा नावाची नदी ही कोणाची उपनदी आहे. बिंदुसरा लगेच सांगता यायला पाहिजे, अरे बाबा बिंदुसरा म्हणजे ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की बाबा कुंडलिका नावाची नदी कोणाची उपनदी आहे, लगेच सांगता यायला पाहिजे, कुंडलिका नावाची नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. आता हे कसं होणार आहे तुम्हाला मी सांगतो, आणि चॅलेंज नुसार सांगतो की ह्या गोष्टी तुम्हाला
पाठ होणार म्हणजे होणारच. आणि जर तुम्ही जर चॅलेंज सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, चॅलेंज सगळ्यांना ॲक्सेप्ट आहे का. सर्वांना मी चॅलेंज लावतो. आणि जर 7 ह्या नद्या तुम्हाला किंवा अजून ते 3 नद्या गोदावरीच्या पाठ झाल्या तर काय करायचं, सगळ्यांनी मला चॉकलेट पाठवायचं आहे. चॉकलेट पाठवायचं आहे. चॅलेंज ॲक्सेप्ट असेल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा मी नद्या वाचून दाखवतो. प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंधपना किंवा बिंदुसरा, दारणा, सरस्वती आणि बोरा. बरोबर, या आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. आता फक्त डोळ्यापुढे चित्र आणा. मी जसं सांगतोय तसं फक्त डोळ्यापुढे चित्र ॲटोमॅटिक तुम्हाला नद्या तोंडपाठ होतील. बघा डोळ्यापुढे चित्र आणा. गोदावरी, बघा मनातल्या मनात म्हणा, गोदावरी 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 नवरी. गोदावरी कोण आहे. गोदावरी म्हणताना काय वाटते, नवरी वाटते. म्हणजे गोदावरी नावाची एक नवरी असते. कोण असते, गोदावरी नावाची एक नवरी असते. प्रवरा, बघा आता पुढचा शब्द म्हणा, प्रवरा. प्रवरा 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 नवरा. प्रवरा कोण असतो, नवरा असतो. प्रवरा कोण आहे, नवरा आहे. गोदावरी कोण आहे, नवरी आहे. मग या नवरा बायकोचीच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काहीच गरज नाही. फक्त नवरा बायकोची, गोदावरी नवरी असते आणि प्रवरा नवरा असतो. या दोघांची गोष्ट लक्षात आली की 10 नद्या तुम्हाला तोंडपाठ होतात. बघा कशा होतात. पहिली नदी बघितली, प्रवरा. प्रवरा म्हणजे तिचा नवरा असतो. गोदावरीचा नवरा कोण, प्रवरा. आणि तो कसा असतो बघा, मुळा असतो. माहिती मुळा, सगळ्यांनी मुळा खाल्लेला असेल. श्रावण महिन्यामध्ये सगळ्याला माहिती मुळा खात असतात बघा. श्रावणी सोमवारामध्ये मुळा कसा असतो, पांढरा शुभ्र. आणि बघा प्रवरा पण कसा एकदम पांढरा शुभ्र आहे, मुळ्यासारखा. मुळा जसा पांढरा शुभ्र असतो ना, त्याचप्रमाणे मुळ्याप्रमाणेच तिचा प्रवरा हा पण, तिचा नवरा पण पांढरा शुभ्र असतो. आणि गोदावरी कशी असते, थोडी आपली गोदावरी नवरी थोडी काळी असते. मग ती सुंदर नसते. मग ती काय म्हणते, गोदावरी म्हणते मला कानातलं कुंडल आणून द्या. काय आणून द्या, कानातलं. हे बघा तिच्या बाजूला तिच्या ह्याच्यात कानातलं कुंडल आणून द्या. मग ती काय म्हणते, मला कानातलं कुंडल आणून द्या. मग तो जो आपला प्रवरा असतो तो काय असतो, शहाणा असतो थोडा. तो मग काय करतो, फण मारतो. बघा फण मारणं म्हणजे बघा डसणे. ते म्हणत नाही ते बघा नागिन डसते तसं हा नागोबा डसतो, प्रवरा डसतो. फणा, सिंध फणा, फणा मारतो आणि म्हणतो मी तुला कानातलं कुंडल आणून देणार नाही, जा, मी तुला आणून देणार नाही. मग लगेच बघा फणा मारल्यानंतर लगेच तिच्या गोदावरीच्या डोळ्यातून बिंदू सर 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 खाली येतात. बिंदू सर 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 असे खाली येतात म्हणजे बिंदुसरा. बिंदू सर 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 खाली आल्यानंतर ती काय करते, दार लावते. घराचं दार असते बघा, ते घराचं दार लावते आणि आतमध्ये रडत बसते. दारणा नावाची नदी, दार लावून रडत बसते. मग तेवढ्यात काय होतं माहितीये का, तेवढ्यात काय होतं, दार लावून रडत बसत असते कोण, गोदावरी. मग तेवढ्यात सरस्वती माता येतात आणि सरस्वती माता येऊन प्रकट होतात आणि म्हणतात हे गे बोरो प्लस. सरस्वती माता म्हणतात तिला, हे गे बोरो प्लस आणि तू पण काय हो, सुंदर हो. तर अशा स्वरूपात एकच गोष्ट सांगितली बघा. गोष्टीमध्येच आपले सगळ्या उपनद्या काय होतात, पाठ होतात. कोणत्या कोणत्या नद्या आहेत बघा आता. गोदावरी. गोदावरी कोण असते, आपली नवरी असते. तिचा नवरा कोण असतो, प्रवरा. प्रवरा तिचा नवरा असतो म्हणजे प्रवरा नावाची नदी. तो कशासारखा दिसत असतो, एकदम पांढरा शुभ्र मुळ्यासारखा दिसत असतो म्हणजे मुळा नावाची नदी आहे. मग ती मुळा आणि ती गोदावरी काय मागते त्याला, कानातलं कुंडल मागते. कुंडलिका नावाची नदी आहे, कुंडलिका. कानातलं कुंडल मागते. मग तो काय करतो, फण मारतो. फणा मारतो. आणि फणा मारतो म्हणजे सिंध फणा मारतो आणि म्हणतो मी आणून देणार नाही. मग ती काय करते, तिच्या डोळ्यातून काय होते, बिंदू सर 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 खाली येतात म्हणजे बिंदुसरा. बिंदू सर 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 खाली येणे म्हणजे बिंदुसरा नावाची नदी आहे. मग ती काय करते, दार लावते. घराचं दार लावते म्हणजे दारणा नावाची नदी. दार लावते आणि आतमध्ये रडत बसते. दारणा नावाची नदी आहे. मग दार लावून रडत बसल्यानंतर तेवढ्यात कोण प्रकट होतं तिथे, सरस्वती माता प्रकट होते म्हणजे सरस्वती नावाची नदी आहे. मग नंतर आता तुझ्या नंतर काय आहे, बोरा. बोरा नावाची नदी म्हणजे ते सरस्वती माता तिला काय म्हणतात, हे गे बोरो प्लस आणि तू पण काय हो, सुंदर हो. तर अशा स्वरूपात तुम्हाला या 7 नद्या पाठ झाल्या का नाही, लवकर लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ झाल्या की नाही ह्या नद्या, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला जर ज्यांचं पाठ झाले असेल त्यांनी मला सगळ्यांनी चॉकलेट पाठवायचं आहे. आता बघा पुढच्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत. 10 आपण 2 नद्या बघितल्या. आता 10च्या पुढच्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, कदवा, खाम, शिवना.
कदवा, खाम आणि शिवना या 3 नद्या आहेत. त्या 3 नद्या कोणत्या कोणत्या आहेत? लवकर लवकर मी कमेंट बॉक्समध्ये मी आता तुम्हाला या नद्या कशा पाठ करायच्या त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. कदवा, खाम आणि शिवना. तर बघा, कदवा, कदवा म्हणजे काय? कदापि. आपण म्हणत आहेत का? बघा आता आपण काय केलं होतं आतापर्यंत बघितलं, गोदावरी नदी. आता आपण बघितलं गोदावरी नदी असते, गोदावरी नवरी असते बघा आपली. गोदावरी नवरी असताना ती काय करते? गोदावरी नवरी असते आणि ती काय करते? बोलते. गोदावरी नवरी काय करते? म्हणते की तुम्ही कधीच, आपला बघा बाजूला काय दिसतो? हे दारूचा खांब दिसतो. खांब, खांब म्हणताना काय वाटतं तुम्हाला? दारूचा खांब असतो म्हणजे खंबा असतो. दारूच्या खांबला कदवा म्हणजे कधीच शिवायचं नाही. शिवना म्हणजे शिवायचं नाही. आणि जर शिवलात तर तुमचा मी डावा पाय तोडून टाकेन. डावा म्हणजेच काय? लेफ्ट. लेफ्ट पाय तोडून तुमच्या हातामध्ये देईन. तर अशा स्वरूपात तुम्हाला या डाव्या किनाऱ्याच्या नद्या कशा लक्षात ठेवल्या? डावा किनारा म्हणजे काय? डावा पाय तोडण्याचं त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे डावा किनारा. आणि नद्या कोणत्या कोणत्या? ते कदवा. कदवा म्हणजे कधीच शिवायचं नाही. शिवना म्हणजे शिवायचं नाही. आणि कशाला शिवायचं नाही? दारूच्या खांबला शिवायचं नाही. कशामुळे म्हणते? कारण बघा गोदावरी नदीला त्यांनी कानातलं कुंडल आणून दिलेलं नसतं, म्हणून मग तिच्या नवऱ्याला ती काय म्हणते? तुम्ही पण आता काय करायचं? दारूच्या खांबला शिवायचं नाही. आणि कधीच जर शिवलात तर तुमचा डावा पाय तोडून तुमच्या हातामध्ये देईल. तर अशा स्वरूपात या 10 नद्या तुम्हाला आता तोंडपाठ झाल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, कोणाकोणाला आवडली लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे तापी नदीच्या ज्या जवळजवळ 30 नद्या आहेत. तापी नदीच्या किती नद्या आहेत? तापी नदीच्या 30 नद्या आहेत. तापी नदीच्या 30 नद्या तुम्हाला मी तोंडपाठ करून देणार आहे. चॅलेंज के साथ चॅलेंज लावायचं. या 30 नद्यातली एक पण नदी तुम्हाला विसरणार नाही. आणि झोपेतून जरी कोणी उठून विचारलं तरी ह्या तुम्हाला नद्या विसरणार नाही. त्याच्यामुळे आज मी सगळ्या गोष्टी तुम्हाला घेणार आहे. तर आता बघा, तुम्हाला आता आपण गोदावरी नदीची गोष्ट कशी वाटली, तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स कशी वाटली, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या या शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राच्या भूगोल या पुस्तकातून मी सांगत आहे. हे पुस्तक एवढं फेमस झालेलं आहे. सर्व बुक सेंटरवर हे पुस्तक उपलब्ध आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे पुस्तक उपलब्ध आहेत. आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं तुम्हाला दिसत आहेत, सगळीकडे उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच वाचा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. बघा, आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, आता बघा फायदा कसा होतो, ट्रिक्सचा फायदा कसा होतो तुम्हाला ते सांगतो. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, बिंदुसरा नावाची नदी, बिंदुसरा नावाची नदी कोणाची उपनदी आहे? लगेच तुमच्या लक्षात येईल, अरे हा, मेशे सरांनी एक ट्रिक सांगितली होती. बिंदुसरा म्हणजेच काय? बिंदुसर सर खाली येणे. आणि कोणाच्या खाली आले होते? गोदावरी नवरीच्या खाली आले होते. म्हणजे गोदावरी कोण होती? गोदावरी नदी. आणि गोदावरी नदीची उपनदी कोण? लक्षात ठेव, लगेच लक्षात येईल तुम्हाला. गोदावरी नदीची उपनदी कोण असणार आहे? बिंदुसरा नदी असणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, कुंडलिका नावाची जी नदी आहे ती कुणाची उपनदी आहे? कुंडलिका म्हणताना तुम्हाला लगेच लक्षात येईल, कुंडलिका म्हणजे कानातलं कुंडल. आणि कोणी मागितलं होतं कानातलं कुंडल? बघा, सांगा मला. कानातलं कुंडल मागितलं होतं ते म्हणजे गोदावरीने मागितलं होतं. म्हणजे गोदावरी नदीची ही उपनदी आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की खाम नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे? खाम म्हणताना लगेच लक्षात येईल, अरे गोदावरीने तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं खांब म्हणजे दारूचा खांब. दारूच्या खांबला किंवा खंब्याला शिवायचं नाही. आणि शिवला तर तुमचा डावा पाय तोडून टाकील. म्हणजे खाम नावाची नदी ही कोणाची उपनदी आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे. तुम्हाला कोणी परीक्षेत विचारलं, प्रवरा नावाची उपनदी कोणाची आहे? लगेच सांगता येईल, प्रवरा नवरा कोणाचा होता? गोदावरीचा. म्हणजे ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तर अशा स्वरूपात अभ्यास करा. मी सांगायचा प्रयत्न काय करतोय, अशा स्वरूपात अभ्यास करा. उगाच रट्टा मारत घोकंपट्टी करत बसू नका. तुम्हाला अशा स्वरूपात अभ्यास केला तर खूप मस्त स्वरूपात अभ्यास होऊ शकतो. तर बघा, आता आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे तापी नदीकडे वळायचं आहे आपल्याला. तापी नदीच्या जवळजवळ बघा 30 नद्या आहेत. किती? तापी नदीच्या 30 नद्या आहेत.
30 नद्या आपल्याला तोंडपाठ करायच्या आहेत. आता आपण गोदावरी नदीच्या नद्या बघितल्या, त्याचप्रमाणे तापी नदीच्या नद्या आपण आता पाहणार आहोत. लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सगळेजण रेडी असताल तर लवकर लवकर सांगा आणि चॅलेंज ॲक्सेप्ट असेल ते पण घ्या, कारण आता मी 30 नद्याचं चॅलेंज लावलंय. 30 नद्या तोंडपाठ झाल्याच पाहिजेत आणि नाहीच झाल्या तर मी तुम्हाला सगळ्याला एक चॉकलेट पाठवतो, टेन्शन घेऊ नका. आणि जर पाठ झाल्या तर प्रामाणिकपणे इमानदारीने मला सगळ्यांनी चॉकलेट पाठवायचं आहे. बघा चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तापी नदीबद्दल इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती आपल्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकात टाकलेलीच आहे. पण महत्त्वाच्या गोष्टी काय असतात, परीक्षेमध्ये प्रश्न पडतात ते म्हणजे उपनद्यावर. त्याच्यामुळे मी डायरेक्ट उपनद्याकडे वळत आहे. तापी नदीचा उगम तुम्हाला माहितीच आहे सगळ्याला, मुलताई या ठिकाणी झालेला आहे. आता तापी 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 म्हणताना काय वाटते बघा, तापी म्हणताना ताप आल्यासारखं वाटते. ताप आल्यासारखं किंवा गरम, चिडणे किंवा रागीट अशा स्वरूपात वाटते. तापी म्हणजे तापणारे, तापणारे म्हणजे गरम होणारे. आणि तापी नदीच्या सर्व नद्या आपण पाठ कसे करणार आहेत, त्या डाव्या किनाऱ्याच्या नद्या पाठ करणार आहेत ते म्हणजे गाडगेबाबाच्या गोष्टीनुसार, आणि उजव्या किनाऱ्याच्या नद्या आहेत त्या आपण बघणार आहोत भोलेश्वराच्या गोष्टीनुसार. म्हणजे दोनच गोष्टी, फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवा आणि गोष्टी पण खूप मस्त आहेत. दोनच गोष्टीनुसार तुम्हाला तापी नदीच्या 30 नद्या काय होतील, तोंडपाठ होतील. टेन्शनच घ्यायचं नाही, अभ्यास एकदम हसत खेळत करा. फक्त आपले शॉर्ट ट्रिकचे पुस्तक वाचा, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील तुम्हाला. पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, कोणत्या पण परीक्षेमध्ये. बघा आता मी काय सांगतो तुम्हाला, तापी नदीच्या उपनद्या तुम्हाला वाचून दाखवतो. त्या आहेत म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या. कोणत्या कोणत्या आहेत बघा. सर्वात तुम्हाला दिसत असेल सगळ्यांनाच, कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या नद्या आहेत. गाडगी नदी सगळ्यात पहिली आहे, गाडगी नदी. पांझरा नदी, सिपना नदी, कापरा नदी, पेढी नदी, बिस्वा, नळगंगा, मोरणा. बरोबर. नंतर पुढची आहे ते म्हणजे अंजनी, वाघूर, बुराई, मन, बोरी, काटेपूर्णा, डोलर, शिवा आणि उत्तरपूर्णा. आणि शेवटची नदी आहे ती म्हणजे गिरणा. तर या 18 नद्या आहेत बघा. किती नद्या आहेत, 18 नद्या आहेत. त्या म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळतात आणि आपल्याला दुसऱ्या उजव्या किनाऱ्याच्या नद्या आपल्याला नंतर पाहायच्या आहेत. तर बघा तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो, त्या गोष्टीनुसार तुम्हाला या तापी नदीच्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, तोंडपाठ होणार आहेत. रेडी आहात का सगळे, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर रेडी असाल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काय करायचं, डोळ्यापुढे फक्त चित्र आणा. चित्र आणलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा एकदम गोलीगत पाठ होणार आहेत. एकदम कसं SQ RQ ZQ, टेन्शन घ्यायचं नाही, हसत खेळत अभ्यास करायचा. बघा गाडगे बाबाची मी तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे. गाडगी नदी म्हणजेच काय, गाडगी म्हणजे गाडगे बाबा, असं लक्षात ठेवा. एक गाडगे बाबा असतात आणि ते कसे असतात बघा, शांत असतात. तापणारे असतात का, ते तापत असतात का, तापत नसतात, म्हणजे शांत असतात. न तापणाऱ्या गाडगे बाबाची ही गोष्ट आहे, म्हणजेच तापी नदीची ही गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे. बघा काय असते, एक गाडगे बाबा असतात. बघा तुम्हाला बाजूला चित्र, डोळ्यापुढे चित्र ना, एक गाडगे बाबा असतात. ते काय होतात माहिती का, पाण्याच्या झऱ्यावर बसतात. कुठे, पाण्याच्या झऱ्यावर बसतात. आता पाण्याच्या झऱ्यावर बसल्या बसल्या त्यांना काय होतंय, एक स्वप्न पडते. काय पडतंय त्यांना, एक स्वप्न पडते. आणि त्यांच्या हातात काय असायचं बघा, एका हातात असायचं झाडू आणि एका हातात असायचं खापर. तर खापर असायचं बघा त्यांच्या हातात. खापर म्हणजे काय असते, मातीचं खापर असते बघा. त्या खापरामध्ये काय करत असतात, ते पेढा खात बसलेत. पेढा खात बसलेत असं त्यांना स्वप्न पडते. काय करतात, त्यांना स्वप्न पडते. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला गोष्ट बघितली आपण, काय काय बघितलं, एक गाडगे बाबा असतात. गाडगे बाबा काय करतात, पाण्याच्या झऱ्यावर बसतात. पाण्याच्या झऱ्यावर बसल्या बसल्या त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नामध्ये त्यांना काय दिसत, ते काय करत असतात, कापरामध्ये, हातातल्या खापरामध्ये पेढा खात बसलेत असं त्यांना, बिस्वा म्हणजे बसले आहेत असं त्यांना स्वप्न पडतं. मग स्वप्न पडल्यानंतर बघा ते काय करतात, नळावर हात धुण्यासाठी कुठे जातात, नळावर जातात. बघा पाण्याचा नळ असतो बघा बाजूला, पाण्याच्या नळावर काय करतात, हात धुण्यासाठी जातात. नळगंगा नावाची नदी. मग नळावर जात असताना त्यांना काय होतं माहिती का, मोर नाचताना दिसतो. काय दिसतो, मोर नाचताना दिसतो. मोर नाचताना दिसताना तेवढ्यात ते काय करतात, गाडगे बाबा नळावर हात धुतात, पाण्याचा हात धुतात आणि काय करतात, मोर पाहत बसतात. मग तेवढ्यात बघा काय असतात, आतापर्यंत आता गोष्ट तुम्हाला समजली असेल,
तेवढ्यात काय होतं माहिती का, तिथं भरपूर सारे माणसं असतात बघा. अंजानी लोक आपण म्हणत आहेत का, त्यांना काही जाणीव नसते, त्यांना काही माहीत नसतं, असे अंजानी लोक असतात. आणि त्यांना गाडगे बाबा किती ग्रेट आहेत, किती भारी आहेत, किती चांगल्या स्वरूपाचे आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत नसतात. त्यांना काय माहीत असतो की अरे बाबा हे भिकारी आहेत, ते कसे मळकट कपडे घालून बसले आहेत, हातात झाडू आहे. सगळे गाडगे बाबाकडे कसं तिरस्काराने किंवा घुरून बघत असतात. घुरून बघणं माहीत असेल सगळ्यांना. घुरून बघणं म्हणजे एकदम डोळे वटारून बघणं, त्याला म्हणतात घुरून बघणे. असे सगळे अंजानी लोक असतात. ते अंजानी लोक गाडगे बाबांना काय करतात, घुरून बघतात आणि त्यांची बुराई करतात. काय करतात, बुराई करतात. बुराई करणं म्हणजे काय करणं, त्यांना नावं ठेवत असतात. तेवढ्यात एक माणूस तर खूप शहाणा असतो. तो काय म्हणतो, चला आपण गाडगे बाबाचं मन बघूया. आता मन बघण्यासाठी तो काय करतो, बोरीचे काटे आणतो. काय करतो, बोरीचे काटे आणतो. बोरीचे काटे, बोरी नावाची नदी आहे, काटेपूर्णा नावाची नदी. बोरीचे काटे आणतो आणि बाजूला एक डॉलर असतो बघा. डॉलर म्हणजेच काय असतो, पैसा असतो. तो डॉलर काय करतो, आणतो म्हणजे पैसे घेतो आणि बोरीचे काटे घेतो आणि ते गाडगेबाबाच्या पायाखाली टाकतो. गाडगेबाबा कुठं असतात, मोर नाचताना बघत असतात, नळावर हात धुत असतात. तेवढ्यात गाडगेबाबा परत येतात. परत येताना त्यांना काय होतं, ते काट्यावरून चालतात, बोरीच्या काट्यावरून चालतात. तो डॉलर उचलतात आणि त्या माणसांना काय करतात, ते नेऊन देतात. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटतो, अरे ते माणसांना वाटतं, अंजानी लोक असतात, अरे बाबा गाडगे बाबा किती ग्रेट आहेत, एक ते काट्यावरून, बोरीच्या काट्यावरून चालले, नंतर डॉलर पण घेतला नाही, आपल्याला परत नेऊन दिला. मग सगळे गाडगे बाबाला काय म्हणतात, चला चला गाडगे बाबाचे पाय शिवा. शिवा म्हणजे त्यांचे पायाला स्पर्श करा आणि सर्व पूर्ण मनोभावे, पूर्ण म्हणजे पूर्ण मनोभावे त्यांच्या चरणामध्ये गिरा. आपण म्हणायचं का, चरणो मे गिरणा. गिरणा म्हणजेच काय, त्यांच्या चरणामध्ये पडतात आणि गिरतात. तर अशा स्वरूपात तुम्हाला ही मी गोष्ट सांगितली. या गोष्टीमध्ये बघा सगळ्या नद्या कशा तोंडपाठ एकदम गोलीगत होतात बघा. कोणत्या कोणत्या नद्या आहेत, गाडगी नावाची नदी आहे, गाडगी. गाडगी म्हणजेच कोण, गाडगी नावाची नदी म्हणजेच काय, गाडगी नावाची नदी म्हणजे गाडगे बाबा. नंतर ते कुठे बसलेले असतात, पाण्याच्या झऱ्यावर. पांझरा, पांझरा म्हणजे पाण्याचा झरा. मग त्यांना काय पडतंय, स्वप्न पडतंय म्हणजे सिपना. सिपना म्हणजे स्वप्न पडतंय त्यांना. स्वप्नामध्ये काय खात असतात, पेढा खात बसलेले असतात. म्हणजे पेढी नावाची नदी आहे. कशात खात बसलेले असतात पेढा, कापरामध्ये. म्हणजे हातात त्यांच्या खापर असायचं, खापर म्हणजे कापरामध्ये ते पेढा खात बसलेत. कापरा नावाची नदी आहे. मग बिस्वा म्हणजे काय असतात, ते बसलेले असतात. तर नंतर ते कुठे जातात, हात धुण्यासाठी नळावर जातात. म्हणजे नळगंगा नावाची नदी आहे, नळगंगा. आणि तेवढे त्यांना काय दिसतो बघा, मोरणा. मोरणा म्हणजे मोर नाचताना दिसतो, मोरणा नावाची नदी आहे. मग तेवढ्यात काय होतं, त्यांच्या बाजूला कसे असतात लोक, कसे असतात सगळे अंजानी. अंजानी म्हणजे त्यांना जाणीव नसते किंवा ते गाडगेबाबाला ओळखत नसतात, म्हणजे अंजानी लोक असतात. तर अंजनी नावाची नदी आहे. नंतर ते कसे बघत असतात गाडगेबाबांना, घुरून बघत असतात. म्हणजे वाघूर नावाची नदी आहे. मग घुरून बघताना तेवढे त्यांना काय होते, त्यांची गाडगेबाबाची ते बुराई करत असतात. म्हणजे बुराई नावाची नदी आहे. मग तेवढ्यात एक माणूस, त्यांचा एक माणूस काय करतो, त्यांचं मन बघण्यासाठी, मन नावाची नदी आहे, मन बघण्यासाठी तो काय करतो, बोरीचे काटे आणतो. म्हणजे बोरी नावाची नदी आहे, बोरीचे काटे आणतो. आणि मग काय करतो, काटेपूर्णा म्हणजेच काटे, बोरीचे काटे म्हणजे बोरी नावाची नदी आहे, काटेपूर्णा नावाची नदी आहे. मग तो काय करतो, बोरीचे काटे आणतो आणि डॉलर एक आणतो. डॉलर म्हणजेच काय, डॉलर असतो. डॉलर आपण बघितलं, डॉलर असतो, पैसे असतात. ते डॉलर पण आणतो आणि ते गाडगेबाबाच्या पायाखाली टाकतो. मग गाडगेबाबा काय होतात, त्या बोरीच्या काट्यावरून चालतात, डॉलर हातात घेतात आणि त्यांना त्या डॉलर परत नेऊन देतात. मग तेवढ्यात काय होतं, ते सगळे अंजानी लोक म्हणतात की अरे बाबा गाडगे बाबा किती भारी आहेत. मग सगळे त्यांचे पाये शिवा. शिवा म्हणजेच काय, लवकर लवकर त्यांचे पाये शिवा, नसतं गाडगे बाबा नाराज होतील. मग सगळे गाडगेबाबाचे पाये शिवतात. म्हणजे शिवा नावाची नदी आहे. उत्तर पूर्णा म्हणजे पूर्ण मनोभावे त्यांच्या काय होतात, गाडगेबाबांच्या चरणामध्ये गिरणा. गिरणा म्हणजे पडतात. म्हणजे गिरणा नावाची नदी आहे, पूर्णा नावाची नदी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय बघितलं, 18 नद्या बघितल्या. तापी नदीच्या 18 नद्या बघितल्या, नंतर गोदावरी नदीच्या 10 नद्या बघितल्या. अशा स्वरूपात सगळ्या नद्या एकदम गोलीगत पाठ करायच्या असतात. टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास हा हसत खेळत करा. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच असतो माझा, की अभ्यास हा कधी पण हसत खेळत व्हायला पाहिजे. नसतं काय उगाच रट्टा मारायचं म्हणून रट्टा मारू नका. अभ्यास
हा हसत खेळत केला तर तुम्हाला तो कधीच विसरणार नाही. बघा तुम्हाला आता बघा, आपण आता तुम्हाला सांगतो की आता कशा स्वरूपात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडले तर उत्तर कसं देताल. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की पेढी नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे. पेढी. आता पेढी म्हणताना तुम्हाला काय वाटते, पेढी म्हणजे लगेच लक्षात येणारे मेशी सरांनी एक ट्रिक सांगितली होती. पेढी म्हणजे पेढा खात बसले होते. कोण खात बसले होते? आपले गाडगे बाबा खात बसले होते. आणि गाडगे बाबाची गोष्ट म्हणजेच तापी नदीची गोष्ट. म्हणजे तापी नदीच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं होतं की गाडगे बाबाची गोष्ट बघितली होती, त्याच्यामध्ये ते पेढा खात बसले होते. नंतर बघा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, डोलर नावाची उपनदी. डोलर नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे, कोणत्या नदीची उपनदी आहे. तुम्हाला लगेच सांगता येईल डोलर म्हणजेच काय. अरे हा, डोलर म्हणजे डॉलर होता. आणि डॉलर कोणाच्या पायाखाली टाकला होता? गाडगे बाबाच्या पायाखाली टाकला होता. आणि गाडगे बाबाची गोष्ट म्हणजेच कोणाची गोष्ट? तापी नदीची गोष्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ट्रिक्स लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा स्वरूपात अभ्यास करा, एकदम हसत खेळत तुमचा सगळा अभ्यास होईल. तर बघा मी तुम्हाला आता लगेच सांगतो अजून पुढच्या गोष्टी की कापरा नावाची उपनदी. कापरा म्हणताना लगेच तुम्हाला लक्षात येईल, कापरा म्हणजे खापर. हातामध्ये खापर असते. कुणाच्या हातात खापर होतं? गाडगे बाबाच्या हातामध्ये खापर होतं. म्हणजे खापरा किंवा कापरा नावाची नदी कोणाची उपनदी आहे? गाडगे बाबाच्या गोष्टीतली म्हणजेच तापी नदीची उपनदी आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की काटेपूर्णा नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे? काटे म्हणलं की लगेच फुलवर काटे, लगेच गाडगे बाबा आठवतील. फुलवर काटे. काटे कुणाच्या पायाखाली टाकले होते? फुलवर काटे लगेच कुणाच्या पायाखाली टाकले होते? गाडगे बाबाच्या. आणि काटेपूर्णा तुम्हाला लगेच लक्षात येईल, काटेपूर्णा ही लगेच तापी नदीची उपनदी आहे. तर बघा तुम्हाला परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारून द्या, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर देता येईल. लगेच बुराई नावाची उपनदी विचारलं तुम्हाला. बुराई नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे? बुराई म्हणताना लगेच लक्षात येईल, बुराई कोण करत होतं? ते लोक करत होते, गाडगे बाबांची बुराई करत होते. गाडगे बाबाची बुराई म्हणजेच गाडगे बाबा म्हणजेच कोण? तापी नदी. लगेच तुम्हाला ती लगेच उत्तर देता येईल. परीक्षेमध्ये प्रश्न पडला लगेच उत्तर देता येईल. तर अशा स्वरूपात अभ्यास करायला शिका. हसत खेळत अभ्यास केला तर तुम्हाला तो कधीच विसरणार नाही. बघा मी चॅलेंज लावलं होतं, गोदावरी नदीच्या 10 नद्या तुम्हाला तोंडपाठ झाल्या. तापी नदीच्या पण जवळजवळ 18-19 नद्या तुम्हाला तोंडपाठ झाल्या. लवकर लवकर सगळ्यांनी मला चॉकलेट पाठवायचे आहेत. लवकर लवकर सगळ्यांनी सांगा, लवकर लवकर सांगा नद्या पाठ झाल्या का नाही. आणि नद्या पाठ झाल्या असल्या तर आपले शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक एकदा वाचून बघा. गोलीगत सगळ्यांना बाजारात सगळीकडे उपलब्ध आहे. आणि जर तुमच्या बाजारात पुस्तक सेंटरवर, बुक सेंटरवर पुस्तक नसेल तर त्यांना सांगा आमच्या मेशी सरांचं पुस्तक आधी बुक सेंटरवर तुमच्या उपलब्ध करा, तरच आम्ही तुमच्या बुक सेंटरवर येणार, नसं तुमच्या बुक सेंटरवर येणार नाहीत. अशा स्वरूपात धमकी, एक पोकळ धमकी देऊन टाका. फक्त सपोर्ट करत राहा. हसत खेळत अभ्यास करण्यासाठी, मी हसवण्यासाठी तुम्हाला फक्त असं बोललो. तुम्ही तुमच्या परीने वाचा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर बघा आपल्याला आता बघायचं आहे तापी नदीच्या उपनद्या आपण बघितल्या, त्या म्हणजे डाव्या किनाऱ्याने. आता आपल्याला बघायच्या आहेत त्या म्हणजे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. कोणत्या नद्या बघायच्या आहेत आपल्याला? उजव्या किनाऱ्याने. तापी नदीच्या उजव्या किनाऱ्याने या 9 नद्या जर लक्षात आल्या, 9 प्लस पहिल्या किती होत्या त्या, म्हणजे आपल्या सगळ्या मिळून तापी नदीच्या सगळ्या जवळजवळ 27-28 नद्या तुम्हाला तोंडपाठ होतील. बघा कोणत्या कोणत्या नद्या आहेत उजव्या किनाऱ्याच्या नद्या? भुलेश्वरी, वान, नंद, गोमई, गुळी, चंद्रभागा, अरुणावती, अनेर आणि वाकी. एवढ्या साऱ्या नद्या तुमच्या पुस्तकात पण नसतील, पण परीक्षेमध्ये प्रश्न पडतात. असं विचार करू नका की तुमच्या इतर पुस्तकामध्ये हे नद्या नाही आहेत म्हणजे परीक्षेत पडत नाही आहेत. अशा गोड गैरसमजामध्ये राहू नका. आता आयोग किंवा तुमचा पोलीस भरती असून द्या, सरळ सेवा असून द्या, काही असून द्या, तुमचा आता अवघड प्रश्न परीक्षेत पडू लागले आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जर वाचायची असेल तर आपले शॉर्ट ट्रिक्स पुस्तक वाचा, तुम्हाला फायदा होईल. बघा आपल्याला आता तापी नदीच्या आपण दुसऱ्या गोष्टी बघत आहोत. तापी नदीसाठी आपण लक्षात काय ठेवलंय? एक म्हणजे पहिली गोष्ट आपण गाडगेबाबाची गोष्ट लक्षात ठेवली, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भोलेश्वराची. भोलेश्वर म्हणजे बम बम भोले, एकदम भोलेनाथ. कसे एकदम तापणारे असतात बघा, तापणारे एकदम कडक भोलेनाथ. तापणारे म्हणजे तापी नदी, तापणारे म्हणजे तापी म्हणजेच तापणारे भोलेनाथ, आणि न तापणारे गाडगे बाबा.
न तापणारे गाडगे बाबा आणि तापणारे भोलेनाथ या दोनच गोष्टीनुसार तापी नदी मुखपाट तोंडपाठ एकदम झोपीतून जरी उठून विचारलं तरी तोंडपाठ. काही तुम्हाला कसला प्रश्न विचारून द्या तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. हसत खेळत अभ्यास करा. तुम्हाला हसू येत असेल की अरे बाबा मेशी सर असं कसं शिकवत आहेत, एकदम अशाच स्वरूपात अभ्यास करा. उगच रट्टा मारून घोकमपट्टी करून डोक्याचा भाजीपाला करू नका. डोक्याचा भाजीपाला करू नका, बटाटा वडा करू नका. अभ्यास हा हसत खेळत करा. शॉर्ट ट्रिक्स वापरा आणि मस्त पोस्ट मस्त पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा, पोस्ट मिळवा आणि आपल्या अधिकारी व्हा आणि मस्त नोकरी करा, पैसे कमवा, पगार कमवा. अशा स्वरूपात उगाच टेन्शन घेऊ नका, रट्टा माराच्या भानगडीत पडू नका. ट्रिक्स वापरा फक्त. बघा आता तुम्हाला मी शिकवत आहे ते म्हणजे पुढची गोष्ट उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. आता उजव्या किनाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. भोलेश्वरी, वान, नंद, गोमई, गोळी, चंद्रभागा, अर्णावती, अनेर आणि वाकी या नद्या. आता लक्षात कशा ठेवायच्या. भोलेश्वर फक्त डोळ्यापुढे चित्र आणा. भोलेश्वर, भोलेश्वर कोण असतात बघा, हे आपले भोलेश्वर असतात. ते भोलेश्वर काय करतात, चिडतात, तापतात. मग का तापतात तुम्हाला त्याची गोष्ट सांगतो. डोळ्यापुढे चित्र आणा फक्त. भोलेश्वरी म्हणजे आपले सर्वांचे भोलेनाथ. आता भोलेश्वराचं किंवा शंकराचं वाहन काय असते बघा. आपण त्याला मराठीमध्ये वाहन म्हणतो, म्हणजे वाहन हा शब्द आहे, खरा शब्द आहे वाहन, पण आपण त्याला अपभ्रंश करून किंवा आपल्या गावठी शब्दामध्ये त्याला काय म्हणतात वान. नंदी बैल त्यांचं काय असतो, वान असतो. जसं गणपती बाप्पाचं वान काय असतंय, उंदीर मामा असतात. त्याच स्वरूपात भोलेश्वराचं वान असतो तो म्हणजे भोलेश्वराचं वान असतो ते म्हणजे नंदी बैल. आणि नंद नावाचा त्यांचा नंदराज आपण म्हणत आहे, ज्यांनी भोलेश्वराची शंकराची मालिका बघितली असेल त्याच्यामध्ये असतो बघा, नंदी जो असतो तो असतो त्याचं नाव असतो नंदराज. त्याचं नंदराज नावाचा असतो तो म्हणजे नंद, तो नंदराज असतो. तर अशा स्वरूपात 3 नद्या आपण बघितल्या. भोलेश्वरी म्हणजे भोलेनाथ, त्यांचं वान म्हणजे वान नावाची नदी आहे. त्यांचं वान काय आहे, नंदीबैल आहे म्हणजे नंद नाव. बरोबर. आता नंदी बैल कोण असणार आहे, नंदी म्हणजे बैल असतो आणि बैलाची गर्लफ्रेंड असते. गर्लफ्रेंड ती कोण असते, गोमयी. गोमयी म्हणजे गोमाता. बैल जसा म्हणजे नंदी बैल जसा बैल असतो त्याची गर्लफ्रेंड कोण असणार आहे, गोमाता असणार आहे, गोमयी. गोमयी म्हणजे गोमाता त्याची गर्लफ्रेंड असते. कोणाची, नंदीची. आपल्या नंदीची गर्लफ्रेंड असते गोमयी. मग तो काय करतो, नंदी खूप भारी असतो, तो काय म्हणतो, चल मी तुला काय करतो, गुळाची पोळी खाऊ घालतो. काय करतो बघा, इथे बाजूला गुळाची पोळी खाऊ घालतो. इथे बाजूला पोळी दिसत आहे, तर मी तुला गुळाची पोळी खाऊ घालतो आणि चंद्र दाखवतो. चंद्र कसा पळतो, चंद्रभागा, भागा म्हणजे चंद्र कसा पळतोय त्या स्वरूपात दाखवतो, चंद्रभागा. मग या दोघं ती काय म्हणतात, बरं ठीक आहे बाबा, गुळी म्हणजेच काय, गुळाची पोळी खाऊ घालतो आणि चंद्रभागा, चंद्र दाखवण्यासाठी ते रात्री काय होतात, दोघ जण पळून जातात. कोण कोण पळून जातो, नंदी बैल आणि आपली गोमई. हे दोघ जण काय होतात, रात्री पळून जातात. ती गुळाची पोळी खातात, चंद्र बघतात आणि रात्री सकाळी परत येतात. अरुणावती, अरुणावती म्हणजे अरुणोदय होणे म्हणजे सकाळ होणे, म्हणजे सकाळी सकाळी ते काय होतात, परत येतात. आणि परत आल्यानंतर भोलेश्वर चिडलेले असतात की अरे बाबा नंदी बैल तू कुठं गायब होता, रात्री पण गायब आहे तू, बरं तू तर तिकडे जा बाबा, तुझं तू काय करायचं ते कर. त्या गोमईला पण कशाला पळून घेऊन गेलास. त्याच्यामुळे नंदी बैलवर खूप तापतात. कोण, भोलेश्वर तापतात आणि म्हणतात कसला नर आहेस बाबा. अनेर म्हणजे नर, आपण म्हणतात कसला नर आहेस, कसला माणूस आहेस, तुला कळत नाही आहे का, बैल कसला बैल तू आहेस की तू गोमईला घेऊन पळून गेला. अनेर नावाची नदी. आणि आता तू काहीच वाकी, वाकी आपण म्हणतात काय, अरे बाबा वा वा वा, काय तू चमत्कार दाखवलेस, काय तू पराक्रम केलेस, वा वा आपण म्हणतात नाही का वाकी. आणि बोलायचं काहीच ठेवलं नाहीस तू बाकी. तर अशा स्वरूपात काय होतात, भोलेश्वर चिडतात आणि त्याला काय म्हणतात तो आता इथून पळून जा, नसतं मी तुला लई मारतो. अशा स्वरूपात भोलेश्वर त्याला म्हणतात. तर भोलेश्वराची गोष्ट कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा याच्यानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की नद्या कशा लक्षात ठेवायच्या बघा. भोलेश्वरी, भोलेश्वरी म्हणजे आपले भोलेनाथ. बरोबर, आपण बघत आहोत भोलेश्वर म्हणजे भोलेनाथ. दुसरी नदी आहे म्हणजे त्यांचं वान असतं. वान म्हणजेच काय, वान म्हणजे त्यांचं वाहन.
म्हणजे वान नावाची नदी आहे. त्यांचं वान काय असते बघा, नंदी बैल असतो, म्हणजे नंद नावाची नदी आहे. नंतर नंदी बैलची गर्लफ्रेंड कोण असते, गोमई असते, म्हणजे गोमई नावाची नदी आहे. मग गोमईला तो काय खाऊ घालतो, गुळी म्हणजे गुळाची पोळी खाऊ घालतो. आणि ते दोघं कुठे जातात, चंद्रभागा बघा म्हणजे चंद्र बघण्यासाठी जातात. आता बघा ही चंद्रभागा पंढरपूरची चंद्रभागा नाहीये, ही आपल्या उत्तर महाराष्ट्रातली चंद्रभागा आहे, विदर्भातली चंद्रभागा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ही चंद्रभागा उत्तर महाराष्ट्रातली आहे. आपली चंद्रभागा पंढरपूरची चंद्रभागा वेगळी आहे, ही चंद्रभागा विदर्भातली आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन झालं असेल की बाबा सर चंद्रभागा तर पंढरपूरला आहे, तापी नदी तर विदर्भातली आहे, मग या दोघी उपनद्या कशा? तर ती चंद्रभागा भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात, ती म्हणजे पंढरपूरला, आणि ही चंद्रभागा आहे ती म्हणजे विदर्भामध्ये. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. विदर्भातल्या त्या वरच्या आपल्या महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातली ही नदी आहे चंद्रभागा. तर आता त्याच्यानंतर बघा चंद्रभागापर्यंत आलो तर रात्री चंद्र बघतात आणि सकाळी अरुणावती म्हणजे अरुणोदयाच्या वेळेस परत येतात. अरुणोदयाच्या वेळेस परत येतात आणि त्याला काय म्हणतात, अनेर म्हणजे नर. कसला नर आहेस, म्हणजे अनेर नावाची नदी आहे. वाकी म्हणजे वा वा वा. आता वाकी काहीच ठेवलं नाही बोलायचे बाकी. तर अशा स्वरूपात या नद्या तुम्ही लक्षात ठेवल्या असतील, तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. तुम्हाला कोणी परीक्षेत प्रश्न विचारला बघा, तर तुम्हाला याचा फायदा कसा होतो ते शिकवतो की शॉर्ट ट्रिक्सचा फायदा कसा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा असाच होणार आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की गुळी नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे. गुळी म्हणताना लगेच लक्षात येईल, गुळी म्हणजे गुळाची पोळी कुणाच्या गोष्टीमध्ये होते, भोलेश्वराचे. आणि भोलेश्वराची गोष्ट म्हणजे तापी नदीची गोष्ट. तापी नदीच्या आपण दोन गोष्टी बघितल्या, एक कोणाची, गाडगेबाबाची गोष्ट आणि दुसरी भोलेश्वराची गोष्ट. भोलेश्वराच्या गोष्टीमधली ही गुळी आहे. आणि बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, वान नावाची नदी कोणाची उपनदी आहे. वान म्हणताना लगेच लक्षात येईल, वान म्हणजेच काय, वाहन. आणि वाहन हे कोणाचं, भोलेश्वराचं वाहन. लगेच भोलेश्वराची गोष्ट आठवण. आणि नंद नावाची नदी विचारलं, नंद म्हणताना लगेच लक्षात येईल, नंद म्हणजे नंदी बैल वाहन कोणाचं होतं, भोलेश्वराचं. म्हणजे भोलेश्वराच्या गोष्टीतली ही नदी आहे तापी नदी. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, भुलेश्वरी नावाची नदी कोणाची उपनदी. भुलेश्वरी म्हणताना लगेच लक्षात येईल, अरे भोलेश्वराची गोष्ट म्हणजे तापी नदीची गोष्ट होती. भोलेश्वर म्हणजे तापी नदीची उपनदी आपण पाहिली होती. तर बघा आज आपण काय काय बघितलं आहे. आज आपण बघितलं ते म्हणजे गोदावरीच्या 10 नद्या बघितल्या, तापी नदीच्या उजव्या किनाऱ्याच्या आणि डाव्या किनाऱ्याच्या मिळून 30 नद्या बघितल्या. जवळजवळ आज आपण 40 नद्या बघितल्या. आता 40 नद्या तुम्हाला रट्टा मारायची गरज लागली आहे का, पोपटपंची करायची गरज लागली आहे का, नाही. तुम्हाला झोपेतून जरी कोणी उठून विचारलं, अरे बाबा सांग बाबा काटेपूर्णा नावाची नदी कोणाची, काटेपूर्णा म्हणतात लगेच लक्षात येईल, काटे म्हणजे फुलोर काटे कोणाच्या पायाखाली टाकले होते, गाडगेबाबाच्या. आणि गाडगेबाबाची गोष्ट म्हणजे तापी नदीची गोष्ट. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, अरे बाबा सांग ही प्रवरा नावाची नदी कोणाची उपनदी आहे. प्रवरा नवरा कुणाचा नवरा असतो, गोदावरी नवरीचा प्रवरा हा नवरा असतो. तर अशा स्वरूपात अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. जग खूप पुढे गेलेलं आहे, स्पर्धा परीक्षा खूप वॉश झालेली आहे. स्पर्धा परीक्षेत 4-4, 5-5, 10-10 लाख विद्यार्थी बसतात. मग आपलं सिलेक्शन का व्हावं, तर याच्यासाठी आपले हे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं वाचा. तुम्हाला झोपेतून जरी कोणी उठून विचारलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. सगळ्या गोष्टी कशा गोलीगत लक्षात राहतील. त्याच्यामुळे हे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं तुम्हाला खूप फायदेशीर पडतील. बघा कोणते कोणते पुस्तक आहेत. सरांनी आपल्या हार्दे सरांनी तर सगळ्यांना सांगितलंच आहे हे पुस्तक वाचायला, तरी मी एकदा सांगतो. शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक आहे. शॉर्ट ट्रिक्स भारत व जगाचा भूगोलचं पुस्तक आहे. शॉर्टकट मराठी व्याकरण हे पुस्तक आहे. शॉर्टकट मराठी व्याकरण खूप मस्त दिलं आहे. नंतर इतिहासाचं शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक आहे. हे सगळे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत सर्व बुक सेंटरवर. आणि जर नसले तरी तुमच्या बुक सेंटरला सांगा, आमच्या मेशे सरांचे पुस्तकं आणा म्हणजे आणा, आम्हाला ते खरेदी करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 7276771791. याच्यावर तुमची काय अडचणी असतील तर कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा हार्दे सरांना पण तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. सरांना खूप छान छान सर लेक्चर असतात, सरांच्या बॅचेस पण असतात. सरांच्या बॅचेसला पण प्रचंड प्रतिसाद लाभत आहे विद्यार्थ्यांचा. असाच सरांना पण प्रचंड प्रतिसाद द्या. खूप सरांचं पण छान टीचिंग आहे. सरांना पण नक्कीच तुम्ही मदत करत राहा, सपोर्ट करत राहा. मला पण सपोर्ट करत राहा. आम्ही तुम्हाला दोघं पण आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करत राहू. अशा स्वरूपात अभ्यास करत राहा. आमचं कार्य, हार्दे सरांचं माझं कार्य एवढंच आहे, तुम्हाला व्यवस्थित गोष्टी शिकवणं, तुम्हाला एक मस्त तुमच्या जे तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्नापर्यंत पोहोचवणं, हे आमच्या दोघांचं कार्य आम्ही करत राहू. तुम्ही पण तुमचं अभ्यास करण्याचं कार्य पार पाडा. एवढंच बोलतो. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि परत एकदा हार्दे सरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की हार्दे सरांनी मला बोलण्याचा चान्स दिला, संधी दिली. आणि परत एकदा पुढच्या पार्टमध्ये जर राहिलंच असेल, कोकणातल्या 30 नद्या आहेत, कृष्णा नदीच्या नद्या जवळजवळ 30 नद्या आहेत, भीमा नदीच्या जवळजवळ 20-25 नद्या आहेत. सगळ्या नद्या आपल्या तोंडपाठ करायच्या असतील तर आपलं पुढचं पण लेक्चर लवकरात लवकर ठेवूया. आणि नक्कीच तुम्ही त्याला या आणि हे सगळे शॉर्ट ट्रिकची पुस्तकं तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. तर आज मी इथेच थांबतो. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सगळ्यांना मी आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.